नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे तांदूळाची खीर। त्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। मी बासमती तांदूळ घेतले आहे, तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता। सुरुवातीला आपण ते गॅसवर तवा गरम करून त्यावर थोडेसे भाजून घेणार आहोत। थोडेसे आपल्याला लालसर ते भाजून घ्यायचे आहेत। 2 चमचे मी हे तांदूळ घेतले आहे। छान असं याला थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। एका प्लेटमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मी ते एका वाटीमध्ये टाकून पाणी टाकून ते आपल्याला ते भिजत ठेवायचे आहे। साधारणतः एखादा तास ते आपल्याला भिजवायचे आहे। आपण आता यावर झाकण ठेवून एखादा तास ते भिजू देऊ। 1 तास झालेला आहे। आपले तांदूळ छान असे भिजले आहेत। आता ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यातून ते आपल्याला फिरवून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट मी काढून घेत आहे। बारीक पेस्ट मी याची काढून घेतली आहे। आता खिरीसाठी आपण साहित्य घेऊ। 1 वाटी साखर घेतली आहे। थोडेसे काजू बदाम घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडेसे मनुके घेतले। चारोळी घ्यायची आहे। खोबरं किस, तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा टाकू शकता। अर्धा चम्मच विलायची पूड घ्यायची आहे। तूप घ्यायचं आहे। त्यानंतर दूध घ्यायचे आहे। अर्धा लिटर मी दूध घेतले आहे। आता त्यामध्येच तांदूळाची पेस्ट मिक्स करून घेत आहे। आधीच आपल्याला त्या दुधामध्ये तांदूळाची पेस्ट टाकून ते मिक्स करून गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये मी 2 चम्मच तूप घातले आहे। या तुपाची मी खिरीला फोडणी देत आहे। या तुपामध्ये दूध आणि आपण जी तांदूळाची पेस्ट त्यामध्ये कालवली आहे ते यामध्ये आपल्याला आता टाकून द्यायचं आहे। छान असं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने सारखं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये अर्धे दूध आणि अर्धे पाणीसुद्धा घालू शकता। मी अर्धा लिटर दूधच घेतले आहे। आता यामध्ये मी पाऊण वाटी साखर घातली आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त यामध्ये घालू शकता। पुन्हा आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेऊ। यामध्येच मी खोबरं किस टाकत आहे। चारोळी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर मनुके टाकायचे आहे। काजू बदामचे काप टाकले। अर्धा चम्मच वेलची पूड टाकायची आहे। छान असं आता चमच्याने हलवून घेऊ। मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी याला उकळी येऊ द्यायची आहे। हे पहा, आपल्या खिरीला छान अशा उकळ्या येत आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत। 10 मिनिटं झालेले आहेत। आपली खीर छान अशी शिजून तयार आहे। एका गंजामध्ये मी ती आता काढून घेत आहे। थोडीशी आपल्याला ती पातळच ठेवायची, कारण थंड झाल्यावर ते घट्ट होते। हे पहा, आपली छान अशी तांदूळाची खीर तयार झाली आहे। लहानांपासून तर मोठ्यांना नक्कीच ही खीर आवडेल। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।